नमस्कार मित्रांनो, कसे आहात? उद्या नरेंद्र मोदीजी आपल्या पंतप्रधान पदाची 12 वर्ष पूर्ण करणार आहेत. 12 वर्ष मित्रांनो, 12 वर्ष म्हणजे सांगायचं तर 4399 दिवस. म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणताही इलेक्टेड प्राईम मिनिस्टर इतके दिवस पदावर नव्हता. त्यामुळेच या गोष्टीचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि या काळामध्ये 5 वर्ष मी जर्मनीत होतो. त्या काळात जर्मन लोकांच्या नजरेतून, युरोपियन्सच्या नजरेतून आणि भारतीयांच्या नजरेतून बदललेला भारत मी जवळून पाहिलेला आहे. आणि काय बदललं असा प्रश्न मला नेहमीच विचारला गेला आणि या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा मी आज प्रयत्न करत आहे. या काळात एक प्रश्न मात्र नेहमी विचारला गेला की मोदींच्या काळात भारत हा सिव्हिलायझेशनल स्टेट झालाय का बाबा? कारण सगळे मुद्दे धर्म आणि संस्कृती याच आधारे घेतले जातात. मग त्यामुळे भारत हा सिव्हिलायझेशनल स्टेट झाला असं कुठेतरी म्हणलं जातं. या संदर्भात मला सांगा वाटतं, जर्मनीतलं जे वेस्टफॅलिया स्टेट आहे तिथूनच कुठेतरी मॉडर्न नेशन स्टेट ही संकल्पना पुढे आली. मोदींनी कुठेही या संकल्पनेला छेद दिलेला नाही किंवा त्यांच्या सरकारने ऍडमिनिस्ट्रेशनने कुठे असा दावा केलेला नाहीये. मात्र आपल्याला असं म्हणता येईल की त्यांची जी निर्णय आहेत, मग ते परराष्ट्र धोरणातील असो किंवा डोमेस्टिक धोरणातले असो, त्यामध्ये कल्चरल इश्यूज किंवा सिव्हिलायझेशनल व्हॅल्यूज जे आहेत त्याची इम्प्रिंट आपल्याला उमटलेली दिसते. आणि त्यामुळेच आपल्याला असं म्हणता येतं की त्यांच्या या धोरणामागे डिक्लेरेशन नाहीये, मात्र डायरेक्शन निश्चित आहे. आणि हे डायरेक्शन काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. याचा एव्हिडन्सच पाहायचा झाला तर पहिली गोष्ट म्हणजे बीजेपी असेल किंवा मोदी यांचं सरकार असेल, त्यांची जी परराष्ट्र धोरण आहे त्याची जी 5 तत्व आहेत त्या तत्वांना पंचामृत असं नाव दिलेलं आहे. आपल्या घरातील हे सणासुदीला उच्चारलं जाणारं एक साधं सोपं नाव, मात्र भारताच्या फॉरेन पॉलिसीच्या व्होकॅब्युलरीमध्ये हे नाव कुठेतरी आलेलं आहे. आणि पंचामृत काय आहे तर सन्मान, संवाद, सुरक्षा, समृद्धी आणि संस्कृती. म्हणजे संस्कृती तर आहे पण बाकीचेही मुद्दे तितकेच महत्वाचे आहेत. आणि या गोष्टी महत्वाच्या असल्यामुळेच त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. यातली संस्कृतीचा मुद्दा जेव्हा येतो त्यावेळी सर्वांना 21 जून हा दिवस का बरे नाही आठवणार? कारण 21 जून हाच जागतिक योगा दिवस म्हणून समजला जातो आणि भारत सरकारने त्यासाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुतच आहेत. त्याशिवाय G20 ही जी परिषद झाली त्यामध्ये देखील इन्व्हिटेशन कार्डवर इंडिया सोबत भारत हे नाव होतं. म्हणजे भारतीय संविधानाचं आर्टिकल 1 जर पाहिलं तर तेच नाव आहे, ते त्यांनी पुढे आणलं. त्याशिवाय विविध देशांच्या नेत्यांना दिले जाणारे जे गिफ्ट्स आहेत ते देखील वारली पेंटिंग्स असतील किंवा इतर भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब दर्शवणारे ते गिफ्ट्स आहेत. म्हणजे त्या गिफ्ट्स मध्ये एक प्रकारचा मेसेज आहे. तो मेसेज असा आहे की आमच्या ट्रॅडिशन्स काय आहेत, आमची लेगसी काय आहे ते आम्ही कुठेही विसरलेलो नाही आणि तीच लेगसी आम्ही ठरवणार, बाहेरचे देश ठरवणार नाही. कारण ही जी शब्द आहेत किंवा ही जी वाक्य आहेत ही कुठेही इंग्लिश किंवा फ्रेंच नाही आहेत, तर जागतिक डिप्लोमसीमध्ये भारतीय कुठेतरी स्टेटक्राफ्ट टाकण्याचा मोदी सरकारने प्रयत्न केलेला आहे. यानंतर तुम्ही असं म्हणाल की मग मोदी संस्कृती करत बसले का? तर नाही. मोदींनी कुठेतरी प्रॅग्मॅटिझम देखील आणलेलं आहे. म्हणजे रशिया युक्रेन युद्ध चालू असताना मोदींनी दिस इरा इज नॉट ऑफ वॉर असं सांगून संवाद हा मुद्दा कुठेतरी पटवून दिला. पण त्याच वेळी रशियाकडून तेल घेऊन ते रिफाईन करून युरोपीय देशांना पुरवलं. म्हणजे भारताचे इंटरेस्ट देखील त्यांनी पाहिलेले आहेत, प्रॅग्मॅटिझम पाहिलेलं आहे. सध्याच्या वेस्ट एशिया वॉरमध्ये देखील इस्रायल आणि इराण यांच्यासोबत त्यांनी संबंध समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रॅग्मॅटिझम देखील त्यात आहेत. म्हणजे या ठिकाणी भारताचे केवळ व्हॅल्यूज नाहीत तर इंटरेस्ट देखील महत्वाचे आहेत हे त्यांनी सांगितलेले आहे. आणि याचमुळे मला असं वाटतं की भारतीय विचारामध्ये जी मध्यवर्ती संकल्पना आहे धर्म, त्याचा कुठेतरी प्रतिबिंब दिसतं. का? तुम्ही म्हणाल का? तर त्याचं उत्तर असं आहे की धर्म हा आपल्याला कधी बायनरी राईट किंवा रॉंग अथवा ब्लॅक अँड व्हाईट सांगत नाही, तर तो कुठेतरी दोन्ही गोष्टींना एकत्रित घेऊन आपल्याला गायडन्स करतो. आणि तेच मोदींच्या फॉरेन पॉलिसीमध्ये आपल्याला दिसतं. आणि या पुढच्या काळात देखील हाच इम्प्रिंट भारताचा राहील का? तर त्यासाठी काय करायला हवं? तर त्यासाठी पहिल्यांदा जी वोकॅब्युलरी आहे, जी भारतीय संस्कृतीची वोकॅब्युलरी आहे, त्याला कुठेतरी संस्थात्मक रूप देणं गरजेचं आहे. आणि भारतीय फॉरेन पॉलिसीमध्ये त्याला एक महत्व प्राप्त करून देण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या काळात या गोष्टी निश्चितच होतील असे मला वाटतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.